नमस्कार शेतकरी बांधवांनो, परत मी आपल्या सर्वांचे आपल्या मिशन समृद्धी लाडके यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। बघा, आज आपण परत एका प्लॉटवर आहे। आज आहे 29 मार्च 2025। आज पण एका कांद्याच्या प्लॉटवर आहे, ज्याला शेतकऱ्याने पहिल्यापासून मार्गदर्शन आणि ट्रीटमेंट घेतली। त्या मार्गदर्शन आणि ट्रीटमेंटचा या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा झाला आहे आणि जैविक करण्याचा विशेष म्हणजे कशा पद्धतीने फायदा झाला आहे, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर आपण शेतकऱ्याचा परिचय करून घेणार आहोत, त्यांचं नाव गाव जाणून घेणार आहोत, त्यांना कशा पद्धतीने फायदा झाला हे आपण जाणून घेणार आहोत। हे जे अनुभव आहे शेतकरी बांधवांना, मी हे तुमच्यासाठी याच्यासाठी देतोय कारण मिशन समृद्धी अंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी ट्रीटमेंट घेतलेली आहे, ज्या ज्या शेतकऱ्यांनी स्वतः अनुभव घेतलेले आहेत, तेच अनुभव तुम्हाला देण्याचा माझा प्रयत्न आहे। म्हणजे फक्त सांगी वांगी नाही, तर आम्ही प्रॅक्टिकल अनुभव घेऊन तुम्हाला त्या गोष्टी सांगत असतो। याच्यासाठी हे व्हिडिओ असतात, म्हणून हे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। आमचे अनुभव तुमच्या कामाला येणार आहे, म्हणून ही जर माहिती तुम्हाला आवडली तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन जे काही व्हिडिओ मी अपडेट करेल त्यांचं इन्स्टंट नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर आपण शेतकऱ्यांसोबत बोलूयात, शेतकऱ्यांसोबत चर्चा करूयात। या सर, नमस्कार। नमस्कार शेतकरी दादा। नमस्कार। मला एक सांगा, तुमचं नाव आणि ॲड्रेस सांगा एकदा पूर्ण। गजानन गणपत मिस्के, राहणार जवखेडा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना। मला एक सांगा, आपला हा जो कांद्याचा प्लॉट आहे हा किती आहे? 30 गुंठे सर। सर, मिशन समृद्धीमध्ये तुमचा संपर्क कसा झाला? व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओच्या माध्यमातून। आणि शेतकरी बांधवांनो, यांची व्हिडिओच्या माध्यमातून माझ्यासोबत संपर्क झाला आणि यांची मी सर्वात पहिले ट्रीटमेंट केली होती, ती केली होती हरभरा पिकासाठीची। तर आपण त्यांचे सर्वात पहिले हरभऱ्याचे अनुभव ऐकून घेणार आहोत। तर मला एक सांगा, आपला जो काही हरभरा आहे यावर्षीचा तो किती होता? सर तो 1.25 एकर होता। 1.25 एकर हरभरा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ट्रीटमेंट घेतली माझ्याकडनं? हो हो। त्याचे जे काही मी तुम्हाला औषधी सुचवले होते, त्याच्या जेव्हा सरांकडनं तुम्ही घेतल्या, स्वतः वापरल्या, त्यांचे अनुभव तुम्ही घेतलेलेच स्वतः। यांचा एक व्हिडिओ यूट्यूबला सुद्धा मी अपलोड केलेला आहे मित्रांनो, तो पण तुम्ही आवर्जून बघा, जेणेकरून त्यांना काय अनुभव राहिले त्या हरभऱ्याचे तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळेल। तर मला एक सांगा, आपला हरभरा जो आहे तो किती झाला? सर 1.25 एकरामध्ये आपल्याला गेल्या वर्षी 9 क्विंटल झाला होता। अच्छा। यंदा आपण जैविक फवारल्यामुळे 3 क्विंटल वाढला सर, 12 क्विंटल। 12 क्विंटल म्हणजे इकडे इन अँड ॲव्हरेज जे आहे ते 12 क्विंटलचं नाही? 12 क्विंटलचं। सर, या भागामध्ये सरासरी जेवढ्या काही शेतकऱ्यांनी हरभरा पिकासाठी म्हणजे विशेषतः जे काही उत्पन्न त्यांनी घेतलं, तर ॲव्हरेज काय निघून राहिलं तुमच्या भागात? त्याचं आता आमच्याच चुलत भावाचा प्लॉट होता सर, आपल्या शेजारीच होता बरं का। त्याचं 2.5 एकर क्षेत्र आहे। अच्छा। बरं का, 2.5 एकरामध्ये त्याला फक्त 30 कट्टे हरभरा झालं। 30 कट्टे 2.5 एकरामध्ये? 30 कट्टे सर, आपलं 1.25 एकरच होतं तर 18 कट्टे निघले। 18 कट्टे निघाले? हा। म्हणजे बघा, त्यांच्या कमी, त्यांच्या क्षेत्रात अर्ध्यात कमी आहे। हा, अर्ध्यात। तरी सध्या तुम्हाला 18 निघाले, त्यांना 30 निघाले 2.5 एकरामध्ये। 2.5 एकरामध्ये आणि तुमचा 1.25 एकरामध्ये 18। तर तुमचं या ठिकाणी ॲव्हरेज वाढलंय, उत्पन्न वाढलंय। सरासरी ॲव्हरेज काय इकडच्या भागामध्ये? ॲव्हरेज सर आता काय 8 एकरी 700-800 येऊ राहिलं सर। 7-8चा ॲव्हरेज येऊ राहिला। यावर्षी तुम्हाला मिशन समृद्धी अंतर्गत जे काही मार्गदर्शन भेटलं, जे काही तुम्ही ट्रीटमेंट केली, त्याच्यामध्ये तुम्हाला यावर्षी 12 क्विंटल निघालं। हो सर। मग 12 क्विंटल मध्ये तुमचं ॲव्हरेज वाढलं? 4-4.5 क्विंटल तुमचं ॲव्हरेज वाढलं, बरोबर आहे ना? त्याच्यामध्ये समाधानी आहात? एक नंबर समाधानी सर। मग ज्यावेळेस तुम्ही याच्यासाठी स्वतः ट्रीटमेंट घेतली, त्याचा अनुभव घेतला आणि त्याच्यानंतर जेव्हा कांदा लावला होता तेव्हा तुम्ही स्वतःहून सांगितलं होतं, सर आपण हरभऱ्यावरचे रिझल्ट बघितले, आपल्याला कांदा पिकाची पहिल्यापासून ट्रीटमेंट घ्यायची आहे आणि हा जो कांदा आहे हा टोटल आपण जैविक वरती केलेला आहे, बरोबर आहे ना? हा जेव्हा लागवड केला तेव्हा पहिली ड्रिचिंग मीच तुम्हाला दिली, बरोबर ना? त्याच्यापासून सुरुवात आहे, आज या कंडिशन मध्ये आपला प्लॉट या ठिकाणी दिसतो। किती आपला कांद्याचा प्लॉट? 30 गुंठे। 30 गुंठ्याचा प्लॉट आहे। मग याच्यामध्ये हा जो काही प्लॉट लावला, पहिल्यांदाच लावला की याच्या अगोदरचा पण काय अनुभव आहे? आपण 3 वर्षापासून लावलो सर याला कांद्याचा दरवर्षीचा अनुभव आहे समजा? दरवर्षी। मग दरवर्षी जो काही प्लॉट बसत होता आणि यावर्षीचा जो काही प्लॉट आहे, फरक लय सर, लगे कम से कम 100% फरक आहे। 100% फरक, कारण की कोणत्या जैविक मध्ये रासायनिक मध्ये आम्ही अनुभवला आता ही गोष्ट। हा, तर जैविकचा फायदा तुम्हाला काय वाटतं सध्या? सर काय झालं, गेल्या वर्षी आपण रासायनिक जेव्हा फवारलं तर माशी होती, पण ती माशी काय होत मरून जात आहे। आणि यंदा काय झालं, यंदा माशीच नाहीये मुळात। यंदा मी 4000 ची पेटी आणली सर, इथे ठेवली आता बरं का। हा, ती पेटी आली पण कुठंच माशी आहे ती मरताना दिसली नाही, काहीच नाही। अच्छा, म्हणजे जैविकचा हा फायदा झालाय की आता आपल्या भागात तर मधमाशी नाही, तुम्ही मधमाशीची पेटी विकत घेतली आणि ती ठेवली इथे, आणि त्याच्यानंतर याचं पोलन वगैरे सध्या सुरू आहे। तर आता बाहेरचे पण काही मासे यायला लागलेत? मग हो, नाही यायला लागले सर, बाहेर यायला लागले। पेटी घेतल्याच्या नंतर ज्या काही मासे बाहेरचे त्या पण यायला लागलेत? पेटी म्हणजे जात सर, त्या आपल्याकडे चालल्या, त्या वेगळ्या येतात ना यांच्या व्यतिरिक्त? तुमची जी पेटी आहे ती मला असं वाटतं की आगेमावळाची सर, ती आहे ना? आणि ज्या माशा आपण या प्लॉटवर बघतो ह्या साध्या सुद्धा माशा आहेत, म्हणजे बाहेरच्या माशा सुद्धा आता यायला लागल्या। आणि ज्या जैविकचा फायदा हा झाला की त्यांना सध्या काही नुकसान नाहीये। दुसरं महत्वाची गोष्ट, फुटव्यांमध्ये
आणि हे जे फुल आहेत यांच्यामध्ये काय फरक वाटतो? फरक म्हणजे फुटी यंदा जास्त काढली सर, गेल्या वर्षी फुटीच नव्हती जास्त, यंदा म्हणजे एकदम पतली टोंग होती. अच्छा, यंदा टोंग बी दाट आहे आणि पुन्हा टोंग बी जरा मोठा आहे, म्हणजे टोंग बी जरा size वाढली सर. या ठिकाणी दिसतोय. आता सध्या किती महिन्याचा प्लॉट झालाय आपला? हा 3 महिन्याचा आहे सर. 3 महिन्याचा प्लॉट आहे. या 3 महिन्याच्या प्लॉट मध्ये आपण बघू शकतो शेतकरी बांधवांनो कशा पद्धतीने यांचे टोंग भरलेले आहेत. 10% बियाणं सध्या याचं भरलेलं आहे, आता 90% भरायचं बाकी आहे. म्हणजे मिशन समृद्धी अंतर्गत जी काही यांनी मार्गदर्शन घेतलं आणि ज्या काही औषधी यांनी वापरल्या त्यांचा फायदा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सर, लोकांचा जैविक औषधांवरती जास्त भरोसा बसत नाही, तुमचं काय मत आहे? माझं नव्हतं सर. अच्छा, पण मग हरभऱ्याच्या फवारलं ना आपण, त्याच्यामुळे जास्त भरोसा वाटला. स्वतः अनुभव घेतलेले होते त्याच्यामुळे, बरोबर ना? तर बघा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी जर मी प्रोडक्ट विचारले तर मार्केटिंग होईल, पण मिशन समृद्धी अंतर्गत काय सांगितलं, कोणते प्रोडक्ट वापरले गेले हे जर तुम्हाला माहीत झालं तर तिथे एक शंका जी आहे ती डोक्यातली निघून जाईल की कोणते जैविक प्रोडक्ट आणि कशा पद्धतीने वर्किंग करणारे आहेत. तर आपले जे काही प्रोडक्ट आतापर्यंत वापरले तुम्ही, याच्यावरती कांदे पिकावरती किती फवारण्या झाल्या, किती आळवण्या झाल्या? सर याच्यावर आता आळवण्या केल्या आपण 4थी केली आता समजा. 4थी आळवणी केलेली आहे, फवारण्या 3 केल्या आपण. अच्छा, तर फवारण्यामध्ये आपण काय काय वापरलं? जे हरभरा पिकावर वापरलं तेच वापरलं सर. लेक्सा, फर्स्टॅग आणि एच क्वालिटी. हे 3 प्रोडक्ट आपण हरभऱ्यावरही वापरले होते, कांद्यावर तेच वापरले. बघा शेतकरी बांधवांनो, यांनी जे काही प्रोडक्ट वापरलेले ते इथंच आहे बघा, हे आहे. आता बघा लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन, हे 3 प्रोडक्ट यांनी वापरलेलेच आहे. हे इथं वापरलेले तुम्ही बघू शकता, खूप दिवसाचे वापरून पडलेले. सुरुवातीलाच यांना मी जैविक बुरशीनाशक सुचवलं होतं प्रोटेक्शन, हे सुद्धा यांनी वापरलंय. त्याच्यानंतर हे बघा मल्टी संपूर्ण मल्टी रूट, हे 2 प्रोडक्ट आहे, यांचा सुद्धा यांनी वापर केला. हे सुद्धा बॅक्टेरियल बेस्ड प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर यांनी लेक्सा प्लस क्वालिटी प्लस प्रोटेक्शन ह्या 3 गोष्टींचा वापर केल्यानंतर आता ही वरून फवारणीमध्ये होते. आणि जैविकमध्ये जर आपण बघितलं तर ही लिक्विडमधले खतं होते बघा. हे बघा, आता हे जेव्हा भरायचं आहे कांदा त्यावेळेस यांनी 42-47 हे सोडलं लिक्विडमधून. त्याच्यानंतर यांनी सोडलं 13-40-13 आणि त्याच्यानंतर यांनी सोडलं 60-20. अशा पद्धतीने हे जैविकमधून लिक्विडमध्ये यांनी खतं सोडलेले आहेत, आणि ते बी जैविकमध्ये, बरोबर ना सर? अजून याच्या व्यतिरिक्त अजून काही केलंय का रासायनिक मध्ये? नाही, रासायनिक फवारलंच नाही सर, आपलं जैविकच फवारलं. सर, जे आपण 10-26-26 आणतो, 18-46 आणतो, 50-50 किलोच्या 60-60 किलोच्या बॅगच आणतो, तर त्या खतांमध्ये आणि हे जे काही आता लिक्विड मध्ये सोडलंय याच्यामध्ये काय फरक वाटतं? समजा निम्मा फरक आहे सर, कारण की ती 1400 ला आहे, 1470 ला आहे, आणि हे 700 रुपयाला आहे. 700 रुपयाला 2 लिटर आहे. पण सर ते 50 किलो भेटतं, हे तुम्हाला 2च लिटर भेटतंय. पण ते 50 किलोचं काम हे करतं सर. हे अनुभव आले का तुम्हाला स्वतः? म्हणजे आपल्याला ते रासायनिक टाकायची गरज आहे? नाही, म्हणजे खर्चामध्ये सुद्धा बचत आहे आणि रिझल्ट तरी इन्स्टंट आहे, कारण लिक्विड मध्ये. बघा शेतकरी बांधवांनो, आपण सर्वात पहिले, मी पहिलेही सांगत होतो, पहिले 50% जैविक 50% रासायनिक करा. यावर्षी आपण 90% पर्यंत जैविक करू शकतो. जे खतं आज मार्केटमध्ये उपलब्ध नव्हती लिक्विडमध्ये, ते सुद्धा आपल्याकडे ग्लुको फॉर्ममध्ये सर्व खतं 18-46, 10-26-26 हे सगळं यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. रिझल्ट मात्र तुमच्या डोळ्यासमोर आहेत. इव्हन एवढंच नाही, यांनी यांच्या सर्वच पिकांसाठी आपल्याकडनं यावर्षी ट्रीटमेंट घेतलेली आहे. बघा, एकदा रिझल्ट येऊ शकतो, दुसऱ्यांदा रिझल्ट येऊ शकतो, तिसऱ्यांदा रिझल्ट येऊ शकतो. त्या शेतकऱ्यांचे अनुभव मी तुम्हाला आजपर्यंत देत आलेलो आहे. बघा, मिशन समृद्धी जर एका शेतकऱ्याला जर पकडलं, त्याचा विश्वास म्हणून, त्याने आपल्यावर विश्वास ठेवला म्हणून, त्याची जबाबदारी म्हणून प्रत्येक वेळेस त्याला मदत करत आहे. बरं सर, ज्या काही गोष्टी आम्ही तुम्हाला सुचवल्या, जे काही मार्गदर्शन केलं, ते मार्गदर्शन योग्य वाटत होतं का, हे औषधी योग्य वाटत होतं? नाही, मार्गदर्शन योग्य आहे सर तुमचं. म्हणजे मार्गदर्शनाचा फायदा जास्त वाटला? हो, कारण की तुम्ही प्रत्येक शेतात पाहणी करता आणि नंतर औषध देता सर तुम्ही. बघा, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधवांना मी जाऊ शकत नाही. जेवढे माझे आता यांचं गावाचं डिस्टन्स आणि माझ्या गावाचं डिस्टन्स जवळपास 35 ते 40 किलोमीटरचं आहे. तर यांच्या प्लॉटवर मी आज या ठिकाणी आलोय, आणि मी ज्या शेतकऱ्यांना माझ्या आजूबाजूच्या भागामध्ये देतो त्यांचेच व्हिडिओ मी तुम्हाला वारंवार याच्यासाठी देत असतो, कारण हा जो माणूस आहे पहिल्यांदा याने विश्वास ठेवला म्हणून याला दुसऱ्यांदा एकदा औषध देऊन टाकलं म्हणजे मोकळं नाही व्हायचंय. यांनी आपल्याकडनं ट्रीटमेंट घेतली म्हणजे परत मोकळं नाही व्हायचंय. याची जबाबदारी म्हणून प्रत्येक वेळी स्वीकारायचं आहे. आता जवळपास 1 वर्ष झालं तुम्ही आमच्या सोबत आहे. सर, यावर्षी जे काही तुमचे अनुभव आहेत, मग ते हरभरा पिकासाठी असतील, तुमच्या कांदा पिकासाठी असतील, किंवा तुमच्या मका पिकासाठी असतील, जे काही अनुभव तुम्हाला आलेत, तर पुढच्या वर्षी सुद्धा आमच्या सोबत राहण्याचा मानस आहे की आता काहीतरी चेंज करायचं? नाही सर, तुमच्या सोबतच. म्हणजे यावर्षी अनुभव आले, तर मार्गदर्शनाचा फायदा तुम्हाला झाला. ज्या काही औषधी तुम्हाला सुचवल्या होत्या त्याही औषधांचा फायदा तुम्हाला दिसतोय, आणि खर्चामध्ये बचत किंवा सर लय बचत लगे.
म्हणजे इतरांपेक्षा बचत पण आहे. म्हणजे या ठिकाणी खर्चामध्ये सुद्धा बचत झाली. या सगळ्या गोष्टी आज तुमच्या मनासारख्या झालेल्या आहेत. तर समाधानी आहात? समाधानी सर. मिशन समृद्धी खरोखर शेतकऱ्यांसाठी काय वाटेल तुम्हाला? कशा पद्धतीने वर्किंग करत? नाही, एकदम शेतकऱ्यासाठी एकदम चांगलं काम करू सर. म्हणजे प्रत्यक्ष औषध देणं बी नाही, आधी औषध देतच नाही सर. तुम्ही प्रत्यक्ष येऊन पाहता, नंतर मग त्याच्यानंतरच पहिले गायडन्स देऊन नंतर त्याला औषध सजेस्ट केलं जातं. त्याच्यानंतर तुम्ही आमचे लाईव्ह देवाजी सरांनी तुम्हाला तिथं हे दिलेलं आहे, सर्व्हिस दिलेली आहे. त्याच्या देवाजी सरांबद्दल तुमची काही तक्रार वगैरे? नाही, अजिबात नाही सर. तक्रार करायचं कामच नाही सर. बरोबर. बघा शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण मिशन समृद्धी ज्या गोष्टी मी मिरचीचा प्लॉट लावला त्याच्या अनुभव तुम्हाला वेळोवेळी देतोय. बरं, मिरचीच्याच व्यतिरिक्त मी तुम्हाला सर्वच पिकांचे अनुभव आजपर्यंत दाखवले आहेत. त्याच्यात मकासुद्धा आहे, हरभरा आहे, गहू आहे, तूर आहे आणि ड्रॅगन फ्रूटसुद्धा आहे. सगळ्याच पिकांवरती मी तुम्हाला एक गोष्ट कॉमन सांगत आलो आहे की जर औषधी चेंज होत नसतात, एकच औषधी आपण सर्व पिकावर वापरायचं, पण केव्हा वापरायचं आणि कसं वापरायचं जर योग्य मार्गदर्शन तुम्हाला असेल, तुमचा खर्चही कमी होईल आणि उत्पन्नसुद्धा या ठिकाणी वाढणार आहे. तर यांचा अनुभव तुम्हाला कसा वाटतोय हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर शेतकऱ्यांचे अनुभव चांगले असतील, यांच्या अनुभवासाठी, यांच्या मेहनतीसाठी 1 लाईक तर नक्कीच बनतो शेतकरी बांधवांनो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून मिशन समृद्धी अंतर्गत जेवढे काही शेतकरी आहे, आज 8 लाखापेक्षा जास्त शेतकरी मिशन समृद्धीचा भाग झालेले आहेत. आणि 8 लाख शेतकऱ्यांना सर्व्हिस देणं म्हणजे माझ्या एकट्याचं होत नाही, म्हणून मी तुम्हाला ऑनलाईन जास्तीत जास्त मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी दिलेलं बेल आयकॉन दाबून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेटेड व्हिडिओ आणि जे काही मार्गदर्शनपर व्हिडिओ ते पण मिळतील. आणि शेतकऱ्यांचे ज्या शेतकऱ्यांनी आमच्याकडनं गायडन्स घेतलं आहे, ज्यांनी औषधांची ट्रीटमेंट घेतलेली आहे, या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला व्हिडिओवर पाहायला मिळतील आणि तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. तर धन्यवाद दादा. धन्यवाद सर.